श्वास उडण्यास ध्यास आम्ही तुझ्यामुळेच तर घेतो, हा मुक्त श्वास उडण्यास ध्यास आम्ही तुझ्यामुळेच तर घेतो. ना भ्रष्ट कधी वागणार कधी हे वचन तुला आम्ही देतो, ना भ्रष्ट कधी वागणार कधी हे वचन तुला आम्ही देतो. ही चिमुकली आम्ही अमुकली तुझ्या पंखाखाली जगतो, हा मुक्त श्वास उडण्यास ध्यास आम्ही तुझ्यामुळेच तर घेतो. नमस्कार, माझे नाव तृप्ती कांतीलाल कोण, मी आता 7वी शिकते. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात आज आपण प्रवेश करत आहोत. या महान देशाचा जन्म एकदा नव्हे तर दोनदा झाला आहे. पहिल्यांदा म्हणजे हे विश्व निर्माण झाले तेव्हा, आणि दुसऱ्यांदा 200 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आणि त्याच महान माणसांनी नंतर या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे. मित्रांनो, हा स्वातंत्र्य दिवस उजाडण्याचे कारण बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नागरिकांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला, तर कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी गोळीबार. मित्रांनो, हा दिवस म्हणजे त्या राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा दिवस आहे, स्मरण करण्याचा दिवस होय. 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशाला मिळालेले स्वातंत्र्य गेली 500 वर्ष टिकून आहे. ते म्हणजे तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता आकाश, जमीन आणि पाण्यातून खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील, कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंशी संघर्ष करणारे आपले भारतीय सैनिक अशा लाखो सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्या भारत मातेला त्या वीर सुपुत्रांना स्मरण करण्याचा हा दिवस होय. विश्वात प्रत्येक ठिकाणी भारत आणि भारतीयांचाच डंका असतो. ते केवळ राष्ट्रप्रथम या भावनेने जैविक तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अर्थ, क्रीडा, धर्म अशा कित्येक क्षेत्रात भारत हा विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे. काम करणाऱ्या करोडो भाविकांमुळे. परंतु मित्रांनो, या देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्य आपण समजून घ्यायला हवीत. आपला देश आणि आपले देश बांधव यांच्याशी निष्ठ राखण्याची आपली प्रतिज्ञा आठवूयात. धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन आणि राष्ट्रप्रथम या भावनेतून या भारताला विश्वविजेते बनण्यासाठी सज्ज होऊयात. जाता जाता एवढं सांगते की स्वातंत्र्याच्या रम्य पहाटे राष्ट्रगान आपण गाऊया. लढले जे या भूमीसाठी त्यांना वंदन करूया. फडकतो आहे सदैव तिरंगा सैनिकांच्या श्वासाने. मानवतेची राखावा सदा संबंध भारतीय जनतेने. भारताला दिलेला